नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे मोबाईल फोन असेल तर तुम्ही कशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही घर बसल्या तुम्ही कशा प्रकारे भरू शकता याबद्दलची मित्रांनो सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल, जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला याची पूर्ण इन्फॉर्मेशन भेटून जाईल. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि मित्रांनो, जर का तुम्ही नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासला बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आता काय करायचं आहे तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला जायचं आहे तुमच्या प्ले स्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या पुढे अशा प्रकारचा नवीन इंटरफेस येणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता काय करू शकता. मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायला पाहिजे तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं एक ॲपचं नाव आहे, त्याला मित्रांनो तुम्हाला डाउनलोड करायला पाहिजे. त्याचं नाव आहे मित्रांनो नारी शक्ती. तर मित्रांनो, इथे तुम्हाला नारी शक्ती नाव टाकायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचं ॲप असते. तर मित्रांनो, तुम्ही हे ॲपला डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यावर मित्रांनो तुमच्या पुढे अशा प्रकारचा नवीन इंटरफेस येणार आहे. तुम्हाला आता काय करायचं मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला जायचं तुमच्या नारी शक्ती ॲपमध्ये. गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या पुढे अशा प्रकारचा नवीन इंटरफेस येणार आहे. आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान. तर मित्रांनो, आता आपल्याला काय करायचे, आपल्याला मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे फॉर्म भरू शकता. मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता हे ॲपमध्ये खूप सारे काही इन्फॉर्मेशन आहे, इथे तुम्ही वाचू शकता. मित्रांनो, आता मित्रांनो आपल्याला भरायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म. तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हाला हे प्लस बटन आहे हे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर मित्रांनो तुमच्या पुढे अशा प्रकारचा न्यू फॉर्म येणार आहे. तुम्ही मित्रांनो येथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कशा प्रकारे तुम्ही भरू शकता. त्यासाठी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता महिलेचे संपूर्ण नाव. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता सगळ्यात अगोदर तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तिच्या पतीचे किंवा तिच्या वडिलांचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो तिचा वय किती आहे हे टाकायचं. मित्रांनो, टाकल्यापरी मित्रांनो खाली थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापरी तुम्ही इथे बघू शकता अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती टाकायची आहे, म्हणजे की त्याचे जन्माचे ठिकाण कोणते आहे, म्हणजे त्याचा जिल्हा कोणता आहे, गाव कोणतं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही महानगरपालिकेमध्ये राहता का, नगरपंचायतमध्ये राहता का, ग्रामपंचायतमध्ये राहता का याबद्दलची पण तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पिनकोड पण टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पत्ता पण टाकायचा आहे. आणि मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मोबाईल क्रमांक आहे, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आधार कार्ड नंबर, म्हणजे मित्रांनो तुम्हाला आधार कार्डचा नंबर पण टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेतला आहे का. म्हणजे मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत जर काही शासनाच्या आर्थिक योजनेचा काही लाभ घेतला असेल मित्रांनो तुम्ही इथं होय आणि नाही म्हणून ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. मित्रांनो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापर्यंत मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता महिला व बालविकास मंत्रालय, इथे तुम्हाला क्लिक करायचं. मित्रांनो क्लिक केल्यापर्यंत मित्रांनो तुमच्या पुढे अशा प्रकारचा नवीन इंटरफेस येते. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म. तर मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापर्यंत मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता वैवाहिक स्थिती, म्हणजे ज्या महिलेचे लग्न झाले असेल किंवा नाही, किंवा ज्याचं वय 21 वर्ष आहे किंवा नाही, येथे मित्रांनो तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापर्यंत मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आता जो काही खातेदार आहे किंवा जो काही अर्ज करणार आहे त्याच्या मित्रांनो तुम्हाला बँकेचं नाव टाकायचं आहे, की बँक कुठली आहे काय नाही. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता बँकेच्या खातेदाराचे नाव काय आहे, म्हणजे जे कोणी आपण फॉर्म भरत आहे त्या व्यक्तीचं नाव काय आहे. आणि मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हाला टाकायचं आहे बँकेचे खाते क्रमांक, म्हणजे तुमचं जे काही अकाउंट नंबर असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो IFSC कोड, म्हणजे जे काही तुमची बँक आहे त्या बँकेचं तुम्हाला IFSC कोड टाकायला पाहिजे. जर तुम्ही असं करत असेल तर तुम्ही लवकरात लवकर ह्या मुख्यमंत्री योजनेद्वारे पैसे कमवू शकता, म्हणजे तुम्हाला पैसे भेटणार आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापरी तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो इथे दिलेलं आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का. मित्रांनो होय असेल तर होय करा आणि नाही असेल तर नाही करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आधार कार्ड करायचं तुम्हाला, आदिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला करायचे उत्पन्न प्रमाणपत्र. त्यानंतर तुम्हाला करायचे मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला करायचे बँक पासबुक. आणि मित्रांनो त्यानंतर तुम्हाला करायचं आहे अर्जदाराचा फोटो. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हे सर्व
1 2 3 4 5 6 मित्रांनो डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचे आहेत. सबमिट केल्यापर्यंत मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता ॲक्सेप्ट हमीपत्र हे क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो माहिती जतन करायचं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यापर्यंत मित्रांनो सबमिट नावाचं ऑप्शन येते. ऑप्शनला परी तुम्ही एकदम सहजपणे हा फॉर्म भरू शकता. तुम्हाला कुठे पण जायची गरज नाही. एकदम फ्रीमध्ये तुम्ही हा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरणं काही अवघड नाही आहे. तुम्ही एकदम फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलद्वारे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि मित्रांनो जर का तुम्हाला मराठीमध्ये अशाच नवनवीन इन्फॉर्मेशन ऑनलाईन अर्निंग ॲप्स तुम्ही कशाप्रकारे पैसे कमवू शकता याबद्दल मित्रांनो जर तुम्हाला फ्रीमध्ये माहिती पाहिजे असेल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे असलेल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.